असा हा महाराष्ट्र आहे. असाच महाराष्ट्र आपण घडवला. आणि अशा वेळेला जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर. पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बुवाबाजी थांबणार नाही. हे जे काय आता सांगतायत मंत्री किंवा इतर लोक की हे अशोक खरात काय प्रकरण होतं आम्हाला माहीत नव्हतं, ही जी आता पळवाट काढतायत ते पूर्णपणे चुकीचे आहे. या प्रकारचा त्यांच्यावर पहिला गुन्हा 2003 साली दाखल झालेला आहे. 2003 साली झाला आहे, 2005 साली झाला आहे. नाशिकमधल्या एका वृत्तपत्रामध्ये, सकाळमध्ये बहुतेक, खरातच्या ह्या कारनाम्यांविषयी एक लेखमाला प्रसिद्ध झाली. तेव्हा त्या पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. 2003ला जर गुन्हा दाखल झालेला आहे, 2005लाही त्या संदर्भात माहिती समोर आली आहे, वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे, तरी जर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडे जात असतील, त्यांच्या पायावर डोकं ठेवत असतील, पूजाविधी करत असतील, तंत्रमंत्र जादूटोणा करत असतील, तर ह्या सगळ्यांना सहआरोपी केला पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. त्यांना कोण वाचवतंय? आता ते ठीक आहे, ते आता तपासामध्ये कळेल ना. आता मी काल म्हणालो की पोलीस तपास चालू आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे एक सक्षम अधिकारी आहेत. त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते उखडून टाकतात. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे आता जो मुख्य आरोपी पकडला आहे त्याची जी जबानी स्टेटमेंट तपासात ज्या गोष्टी आलेल्या आहेत, मला असा विश्वास आहे की त्या कोणाचीही मोठी नावं आली तरी ती दडपली जाणार नाही. ही मला नाशिकच्या पोलीस आयुक्तांवरती माझा विश्वास आहे. दीपक केसरकर आणि त्यांचे काही खूप जवळचे संबंध असल्याचं पण केसरकर मात्र दावा फेटाळून लावतात. केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. असंच नादिक म्हणून काही काळ तुमच्या पक्षात होता. कोण कोण केसरकर होते ना. मी कुठे म्हणतो नाही म्हणून. ते आमच्या सरकारमध्ये होते. ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये गेले, ते पळून गेले. हे सगळं जर खरं असलं तरीही ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्याचा एक गट एकत्र झाला आणि ते बाहेर गेले. चला, और कुछ है? हो गया असू द्या. हाँ बोलिए. रुपया लगातार गिरता जा रहा है सर, 100 के करीब पहुंचा है डॉलर के मुकाबले. सेंचुरी हो गई ना अभी. जी हाँ, 100 के पार. हाँ, अब की बार 100 के पार रुपया. और मोदी जी कहाँ है हमारे? मोदी जी पश्चिम बंगाल में राष्ट्रपति शासन की तैयारी कर रहे हैं ममता जी को हराने के लिए. मोदी जी और शाह जी पश्चिम बंगाल में एक खेला करने जा रहे हैं और यहाँ रुपया गिर रहा है. 100 रुपीज़ डॉलर. ₹1 अब $100 पार हो गया है. और हमारी देश की अर्थव्यवस्था के जो सूत्रधार है, जो नेता है, उस बारे में कोई बात करने को तैयार नहीं है. कहाँ है ये?